नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे स्पेशल अशी रानभाजी घोळ. आणि तीही बनवणार आहे मी हिरव्या तुरीच्या दाण्यातून. एकदम महिलांसाठी एकदम अशी उपयुक्त अशी भाजी आहे. तर हे बघा, मी घेतली आहे ही घोळ भाजी. आणि याची आपल्याला हे जे जाड जाड देठ आहे ती थोडी काढून टाकायची आहे. हे बघा, याप्रमाणे आपण सर्व भाजी तोडून घेऊया. या भाजीचे महत्त्व आयुर्वेदात खूप आहे. महिलांसाठी तर हे एकदम मस्त अशी भाजी आहे, कारण याने हिमोग्लोबिन वाढतं. तर हे बघा, याप्रमाणे आपण अशी जाड देठ तोडून घ्यायची आहे व भाजी पूर्ण तोडून घेऊया व पुढील कृतीकडे वळूया. सर्वप्रथम आपण गॅस पेटवून घेऊया व हंडीत पाणी उकळायला ठेवूया एक गडवा. यावर ठेवूया झाकण. पाणी उकळेस तोवर आपण भाजी चिरून घेऊया. हे बघा, आपली भाजी छान अशी तोडून झाली आहे. मस्त अशी तोडून घेतली आहे. हिला आपल्याला चिरून घ्यायची आहे. चला, याला बारीक कापून घेऊया. याप्रमाणे सर्व भाजी आपण बारीक कापून घेऊया. हे बघा, ही भाजी पटापट अशी चिरल्या गेली आहे. हे बघा, आपली भाजी छान चिरून झाली आहे पूर्ण. आणि मी यात थोडी देठ पण घेतली आहे. यात आपल्याला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी फार अशी औषधी युक्त भाजी आहे ही. हिमोग्लोबिन फार वाढते आणि महिलांसाठी तर ही आवर्जून भाजी फार छान आहे. तर चला, याला आपण एका भांड्यात काढून घेऊया. याला स्वच्छ धुवून घ्यायचे 2 पाण्याने. आणि आपण घेतले सोबत या भाजीमध्ये टाकण्यासाठी 1 वाटी तुरीचे दाणे काढून घेतले. हिरवेगार असे, मस्त मजा येणार आहे ही भाजी खाण्यात. हे बघा, याला पण आपण धुवून घेऊया. यात पाणी टाकूया. हे बघा, याप्रमाणे आपण स्वच्छ 2 वेळा धुवून घेऊया दाणे. तोपर्यंत आपले पाणी उकळले आहे. तर चला, पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, आपले दोन्ही धुवून झाले आहे स्वच्छ. आणि या भाजीची चव आंबट अशी असते. आणि या भाजीला शेतात पेरावं लागत नाही, आपोआपच निघत असते. याचे जर तुम्ही एखादी फांटी जरी आणून लावली तर घरात कुंडीत लावली की भरपूर अशी भाजी तयार होणार. तर चला, आपले पाणी उकळायला लागले आहे, त्यात आपण टाकून घेऊया भाजी. हे बघा, आपले पाणी उकळायला लागले. छान पाणी उकळले. यात टाकूया आपण तुरीचे दाणे. तुम्ही यापूर्वी कधी बनवली आहे का अशी तुरीच्या दाण्याची भाजी? तर मला कॉमेंटद्वारे सांगा. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. हे बघा, यात टाकायची आपल्याला घोळची भाजी. याला 15 मिनिटं आपल्याला होऊ द्यायचे, कारण दाणे पूर्णतः शिजले पाहिजे. शिजायला थोडा वेळ लागतो. तर यावर आपण झाकण ठेवून देऊया, होऊ देऊया. हे बघा, आपले 15 मिनिटं झाले आहेत. तर आपण झाकण काढून बघूया, आपली भाजी शिजली का बघूया. शिजली की नाही शिजली हे असे दाणे दाबून बघायचे. हे बघा, मस्त अशी भाजी शिजली आहे आपली. तर चला, गॅस बंद करून देऊया. याला उचलून आपण घोटून घेऊया. हे बघा, मी घेतली आहे रई. याला छान आपल्याला असं घोटून घ्यायची आहे, मस्त अशी. तुम्ही यापूर्वी बनवली आहे का अशी भाजी? मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा. याप्रमाणे छान घोटून घ्यायची आहे. हे बघा, आपली भाजी छान घोटून झाली आहे. त्याला आता आपण फोडणी घालूया. तर हे बघा, त्यासाठी आपण फोडणीसाठी घेतले 1 टोमॅटो घेतला आहे बिलकुल छोटा, 5 लसूण पाकळ्या, थोडे जिरं मोहरी, थोडे लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ. तर चला, आपण टोमॅटो कापून घेऊया बारीक. हे बघा, याला आपल्याला टोमॅटोला कापून घ्यायचे. आपलं टोमॅटो कापून झालाय. आपण लसूणला ठेचून घ्यायचे. फक्त 5 पाकळ्या घेतल्या मी. तर चला, आपला लसूण पण ठेचून झालाय. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. खूप बारीक पण नको, खूप जाड पण नको. हे बघा, छान असं कुटून झालाय. चला, आपण तडका द्यायचा आहे भाजीला. गॅस पेटवून घेतली आहे.
यात टाकायचे आपल्याला थोडे तेल. हे बघा, त्याला थोडं गरम होऊ देऊया. आपले तेल छान तापले. यात टाकायचे आपण घेतलेले जिरं मोहरी. यात टाकायचे आपल्याला सुक्या 2 मिरच्या व यात टाकायची आपली 5 लसूणची पेस्ट. यात टाकायचे तिखट, 1 छोटा चमच भरून तिखट टाकलाय. हळद टाकायची आपल्याला थोडी. यात टाकायचे टोमॅटो. याला 2 मिनिटं होऊ देऊया टोमॅटोला. यात टाकूया चवीनुसार 1 चमच मीठ. यात टाकायचे आपल्याला आपलं टोमॅटो शिजून झालंय थोडं गरम पाणी. हा तडका टाकायचा आपल्याला शिजलेल्या भाजी. चला पुढील कृतीकडे वळूया. तर हे बघा, यात टाकायचा आपल्याला हा तडका. मस्त असा आपली भाजी तयार झाली आहे. हिला एक थोडी उकड काढून घ्यायची आहे आणि नंतर सर्व करूया. ही बघा आपली भाजी शिजून तयार झाली आहे. गॅस बंद करून देऊया, सर्व करूया. बघा किती मस्त असा कलर आलाय आपल्या भाजीचा. हे बघा छान अशी उकडली आहे. तर चला आपण एका याच्यात काढून घेऊया. हे बघा किती मस्त अशी दिसते भाजी. तुम्ही माझ्या या पद्धतीने भाजी बनवून बघा. घरातील सर्वांना खाऊ घाला. लहान मोठ्या मंडळींना फार आवडेल. भातासोबत, भाकरीसोबत आणि पौष्टिक अशी भाजी आहे. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.